जय भीम, जय शिवराय. पूर्ण देशात जे विष बॅन आहे आता ते भारतात तयार होईल. हो, आता ते भारतात तयार होईल, महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. इटलीमध्ये मेटणी नावाची कंपनी आहे, ती आहे ना PFAS नावाचं केमिकल तयार करायची, जे भांडे नॉनस्टिकीचे भांडे आहेत त्याच्यासाठी ते तयार होत होतं. पण त्यांनी त्याचं प्रमाण इतकं वाढवलं की ते लोकांच्या शरीरावरती इफेक्ट करायला लागलं आणि मग 3.5 ते 4 लाख लोक याच्यापासून ग्रस्त झाले आणि 3.5 ते 4,000 लोक मृत्युमुखी पडले. मुलांच्या शरीरावरती पण याचा इफेक्ट दिसायला लागला होता. कॅन्सर वगैरे असे काही रोग होऊ लागले होते. मग याला त्यांनी विरोध करून ही कंपनी बंद पाडण्यात आली आणि 11 लोकांवरती तिथे केस चालू झाली. पण माझा भारत महान, मग माझ्या भारतातल्या कंपनीने त्यातले फॉर्म्युले विकत घेतले आणि रत्नागिरी इथे हा प्लॅन चालू करण्याचा यांचा पूर्ण प्रयत्न यांनी चालू केला. बरं, मी काय म्हणते, जर हे इतकं धोक्याचं होतं, हे तुम्हाला माहीत होतं, याच्यापासून लोक ग्रस्त होते, आजार होत होते, तरीसुद्धा तुम्ही हा प्लॅन तिथं चालू करण्याची परमिशन दिली. म्हणजे तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळताय, निसर्गाशी खेळताय, फक्त पैशासाठी. तुम्ही दुसरं काही नाही, फक्त पैशासाठी. जर हा प्रोजेक्ट इतका महत्त्वाचा होता, इतका मोठा होता, तुम्ही तो गुजरातला न्यायचा होता. आम्हाला तुम्ही असा विकास दाखवताय जो आम्हाला आजपर्यंत दिसलेला नाही आहे. आम्हाला याच्यापासून फक्त धोकाच दिसला आहे, विकास आम्हाला दिसलेला नाही. आम्हाला विकास दाखवा, जो तुम्ही कधीतरी बोलले होते की आपण भारताचा विकास करू, तो विकास आम्हाला दाखवा. तुम्ही फक्त तुमचा पैसा तेवढंच बघताय, बाकी तुम्ही सर्वसामान्य माणसाशी, जीवाशी खेळताय बस.